बंदिस्त, अर्धबंदिस्त किंवा मुक्त अशा विविध स्तरांवर शेळी पालन हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मात्र अर्धबंदिस्त प्रकारामध्ये केवळ बोकड पालनाचा नवा प्रयोग नाशिकमधील म्हसरूळ गावचे पद्माकर मोराडे यांनी केलाय. आदिवासी शेतकऱ्यांबरोबर केलेल्या करार पद्धतीमुळे शेळी पालनातील धोके कमी करत उत्कृष्ट व्यवस्थापनाद्वारे त्यांनी खर्चात बचत साधली आहे. नाशिक दिंडोरी रस्त्यावर असलेल्या म्हसरूळ गावालगत पद्माकर मोराडेंची 7 एकर शेती आहे. यातल्या 1.5 एकर क्षेत्रात मोराडेंनी अर्धबंदिस्त रचनेचं शेड उभारलंय. बाकीचा परिसर बोकडांना मुक्त संचारणासाठी ठेवलाय, ज्यामध्ये 1000 सिरोही बोकडांचं पालन केलं जातं. शेळी पालनातील संभाव्य धोके लक्षात घेता मोराडेंनी बोकड पालनाला प्राधान्य दिलंय. पारंपरिक शेळी पालनाच्या तुलनेत हा एक वेगळा प्रयोग त्यांनी केलाय. शेळी पालनावरती शेतकऱ्यांच्या ज्या काही आत्महत्या होत आहेत तर त्याच्यावरती पर्याय काय, जोडधंदा कुठला चांगला, तर दूध व्यवसाय आणि शेळी पालन हा होता. त्यामुळे ह्यात बऱ्याच शेतकरी होते. पण मग शेळी पालनाचा विचार करताना एक उदाहरण असं लक्षात येतं की शेळी ज्या दिवशी गाभण झाली तिथपासून तर बकरू तिचं विकायला येईपर्यंत साधारणतः 1 वर्षाचा कालावधी जातो. आणि तो 1 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या शेतकऱ्याला होल्डिंग करायला लागतं, थांबायला लागतं. पण त्याच्याऐवजी जन्माला आलेलं पिल्लू जर त्याने 3 महिन्यानंतर विकत घेतलं आणि ते 3-4 महिने वाढवलं आणि विकलं तर त्या रोटेशनमध्ये त्याला 3-4 महिन्याने हातात पैसा खेळतो. तो पैसा शेतीच्या कामासाठी किंवा कुटुंबासाठी त्याला वापरता येतो. या पद्धतीने दर महिन्याला काही ठराविक बकरं विकत घेऊन वाढली आणि दर महिन्याला विकले तर त्याला थोडाफार पैसा आपल्या संसारासाठी उपयोगी पडू शकतो. या कन्सेप्टमधनं अभ्यास करताना मला बोकडपालन ही कन्सेप्ट सुचली आणि ती महाराष्ट्रामध्ये मी लॉन्च केली. शेळी पालन चांगला शेतीपूरक व्यवसाय असल्यानं 4 ते 5 वर्षांपासून मोराडे त्यावर अभ्यास करत होते. राज्यातील अनेक शेळीपालन प्रकल्प पाहण्यासाठी त्यांनी भ्रमंती केली आहे. जिद्दीनं यशस्वी शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर अनेक अयशस्वी शेळीपालकांनाही त्यांनी भेटी दिल्या. त्यांच्याशी बोलताना शेळीपालनातील सर्वात महत्त्वाची बाब त्यांच्या लक्षात आली आणि त्यानंतर त्यांनी बोकड पालनाकडे वळण्याचा निर्णय घेतला. जानेवारीला तुमच्याकडे 10 शेळ्या आणि 1 बोकड असेल, 1 जानेवारीला तुमच्या 10 शेळ्या गाभण झाल्या तर त्या 1 जूनला जणतील, बाळंतीण होतील आणि 1 जूनला त्या जन्माला आलेलं पिल्लू आहे तर 1 डिसेंबरला तुम्हाला विकायला येईल. थोडक्यात काय तर 1 जानेवारी टू 1 डिसेंबरपर्यंत तुमच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारचा पैसा येणार नाही. 1 डिसेंबरमध्ये तुम्ही जो बकरू विकाल त्याच्यातनं पैसा येईल. म्हणजे त्या शेतकऱ्याची क्षमता वर्षभर आर्थिकदृष्ट्या थांबण्याची किंवा खर्च करण्याची असली पाहिजे. पण जर समजा त्याने बोकड पालन केलं तर 3 महिन्याचा बोकड रेडीमेड आणला आणि पुढे 3-4 महिने वाढवून विकला तर त्याला दर 3-4 महिन्याने हातामध्ये पैसा खेळेल. तो पैसा त्याला शेतीच्या कामावरती वापरता येईल, औषधोपचारासाठी खर्च करता येईल, त्यानंतर बकऱ्यांच्या पालनावरती खर्च करता येईल आणि ह्या पद्धतीने थोडा ठराविक अंतराने त्याच्याकडे पैसा येत राहील. त्या पैशातून त्याला पुन्हा नवीन पिल्लं घेऊन वाढवता येतील, विकता येतील. तर त्यांनी पैशाचं सर्क्युलेशन चांगलं राहील, हा पण गुंतलेलं राहील आणि याच्यावरती वर्षभर पैसा नाही म्हणून जे मानसिक दबाव असतो किंवा टेन्शन असतं ते टेन्शन राहणार नाही. बोकड पालन करताना त्यांनी उस्मानाबादी आणि संगमनेरी बोकडांची निवड न करता राजस्थानातील सिरोही जातीच्या बोकडांची निवड केली. मांस उत्पादनासाठी, वजनासाठी सिरोही जात उत्तम असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या बोकडांची रोगप्रतिकारक शक्तीही चांगली असते. डॉक्टर रेग्युलर यायचे, त्यांच्याकडनं ह्या प्रत्येक आजाराचं लक्षण काय आहे ते सगळं माहिती करून घेतलं. त्याच्यावरती औषधोपचार कुठला तो माहीत करून घेतला. सुरुवातीच्या कालखंडामध्ये डॉक्टरच्या सोबत राहून सगळं औषधोपचार मी डॉक्टरसोबत करत होतो. अगदी इंजेक्शन कसं द्यायचं ते बघून मी डॉक्टरांना सांगून इंजेक्शनही देत होतो. पण मी जेव्हा ट्रेन झालो तेव्हा मात्र आता मी पूर्ण औषधोपचार मी स्वतः करतो. त्यामुळे चांगली बचत माझी होते आणि काही अडचण आली तर डॉक्टरांची फोन करून सल्लामसलत केली जाते. बोकड पालनासाठी त्यांनी काही शेतकऱ्यांशीही करार केले. त्यानुसार 116 शेळी पालकांकडून 1000 शेळ्या आणि 150 बोकडांची खरेदी केली. मात्र या शेळ्यांचं संगोपन आदिवासी लोकांनी करायची बोली केली. या संगोपनाच्या बदल्यामध्ये त्यांना जन्मलेल्या पिल्लांमधील मादी पिल्लं, दूध आणि खत मिळतं. मात्र दर शेळीमागे 7 महिन्यांनी 1 बोकड मोराडेंना द्यायचं असं ठरलं. त्यामुळे दर 7 महिन्यांनी 1000 बोकडं त्यांना उपलब्ध होतात. माझा जो प्रोजेक्ट केलेला आहे तर तो प्रोजेक्ट 3.5 कोटीचा माझा प्रोजेक्ट आहे. 3.5 कोटीच्या प्रोजेक्टमध्ये मी 1000 शेळ्या आणि 150 बोकड हे साधारणतः 2,30,00,000 रुपयांना विकत घेतली. वेगवेगळ्या शेतकऱ्यांना सांभाळायला दिली. ते शेतकऱ्यांना सांभाळायला दिल्यानंतर लेंडीखत त्यांच्या मालकीचं असतं, दूध त्यांच्या मालकीचं आहे आणि पाट झाली तर ती पाट देखील त्या शेतकऱ्यांच्या मालकीची आहे. आणि माझी अट एकच आहे की त्या शेतकऱ्यांनी मी दिलेल्या 1000 शेळ्यांच्या बदल्यामध्ये मला 1000 बोकड दर 7 महिन्यांनी द्यायचे आहेत. अशा पद्धतीने त्यांनी 10 वेळा
मला ते द्यायचं आहे. आणि हा त्यांच्याकडचा पाठ झाला. माझ्याकडचा पाठ म्हणजे असा आहे की मी 3 महिन्याची जन्मलेली जी आहेत की जे दूध तोडून बाहेरचा चारा पाणी खायला सक्षम होतात अशी बोकड मी इथे आणतो आणि इथे 3-4 महिने वाढवतो. मोराडेंनी अर्धा एकर क्षेत्रामध्ये अर्धबंदिस्त पद्धतीचा गोठा उभारलाय. 105 फूट बाय 55 फूट आकारांचे 10 ते 14 फूट उंचीचं बंदिस्त शेड आहे. शेडच्या दोन्ही बाजूला 30 फूट बाय 100 फूट इतकी मोकळी जागा सोडली आहे. शेडमध्ये जमिनीपासून 1 फूट उंचावर सिमेंटचा कोबा केलाय. दोन्ही बाजूला 20 फूट बाय 20 फूट या अंतराचे 5 भाग केलेत. बोकडांसाठी शेड, पाण्याची टाकी, चारा, पालापाचोळा खाण्यास मोकळी जागा अशी अर्धबंदिस्त रचना या बोकड फार्मची आहे. मला साधारणतः 1.5 एकरचं कंपाऊंड मारणं, 40 बाय 30चं लेबर क्वार्टर उभारणं, स्टोर रूम करणं, 115 बाय 105चं शेड उभारणं, पाण्याची व्यवस्था करणं, CCTV बसवणं, पाण्याची टाकी, इलेक्ट्रिकल 3 फेज कनेक्शन, सिंगल फेज कनेक्शन, या सगळ्यांसाठी साधारणतः 20 लाख रुपये मला खर्च आला. शेडमध्ये सकाळी आणि संध्याकाळी शास्त्रीय संगीत ऐकवलं जातं. त्याचा बोकडांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होताना दिसून येत आहे. सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत बोकडांना खुल्या जागेत सोडलं जातं. त्यामुळे निसर्गाच्या वातावरणात राहण्याचं समाधान बोकडांना मिळतं. बोकडांच्या आहारावर विशेष लक्ष दिलं जातं. आहारात 60% कोरडा चारा आणि 40% हिरवा चारा आणि कडधान्य दिल्यानं बोकडांच्या वजन वाढीला ते उपयुक्त ठरतं. 2 एकर क्षेत्रामध्ये यशवंत गवत आणि चारा लागवड त्यांनी केली आहे. त्याचबरोबर अन्य शेतकऱ्यांकडून रोज 2 टन मका चारा बाजारभावाप्रमाणे खरेदी केला जातो. चारा साठवण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. माझ्याकडे साधारणतः शिरोई जातीचे 1000 बोकड आहेत आणि 1.5 एकरमध्ये मी कंपाऊंड वॉल केलेलं आहे आणि 1 बिघ्यामध्ये 20 गुंठ्यामध्ये मी शेड बनवलेलं आहे. 105 बाय 55चं बंदिस्त शेड आहे. बाजूला 30 बाय 100च्या दोन्ही बाजूला त्या बोकडांसाठी प्ले ग्राउंड आहे. चारा आणि पाणी त्यांना जागेवर देता येईल या पद्धतीने व्यवस्था केलेली आहे. पाण्याची टाकी बांधून 2000 लिटरच्या टाकीतनं साधारणतः 100 बोकडाकरता 5 नळ या पद्धतीने मी प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये नळ सुरू केलेले आहेत आणि त्या नळाच्या माध्यमातून पाणी दिलं जातं. जेव्हा आवश्यकता असेल तेव्हाच पाणी भांड्यामध्ये भरलं जातं. भांडं अर्धवट भरलं जातं. ते अर्धवट भरलेलं भांडं पूर्ण पिऊन टाकलं की मग पुढचं पाणी टाकलं जातं. म्हणजे पूर्ण भांडं भरलं आणि काही पाणी उरलं तर ते वेस्टेज जातं. दुष्काळी परिस्थितीमध्ये पाणी वाया घालवणे शक्य नाही, म्हणून आपण त्या पद्धतीची व्यवस्था केलेली आहे. आणि बोकडांना रेग्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणून आपण सकाळी त्यांना भरडा देतो. गहू तांदूळ मक्याचा भरडा दिला जातो. त्यानंतर त्यांना बाहेर घेतल्यानंतर पाठीमध्ये मका वाजवत पळायचं असतं आणि त्याच्यामागे ती सगळी बोकड पळतात. या पद्धतीने दिवसातनं 2 वेळा सकाळ संध्याकाळ त्यांच्याकडनं एक्सरसाइज करून घेतला जातो. सकाळ संध्याकाळ त्यांना शास्त्रीय संगीत ऐकवलं जातं. त्यामुळे ते मेंटली पूर्ण रिलॅक्स होतात. त्यांचा दिवसाभराचा जो काही ताणतणाव आहे तो ताणतणाव त्यातनं निघून जातो. भरड्यानंतर त्यांना हिरवा चारा दिला जातो. हिरव्या चाऱ्यामध्ये घास दिला जातो आणि यशवंत गवत जे आहे त्या यशवंत गवताची कुट्टी दिली जाते. मोराडेंनी पहिली 500 बोकडांची बॅच डिसेंबर 2015 मध्ये बाजारात आणली. मुंबईतल्या देवनार, मुंब्रा बाजारात त्यांच्या बॅचला 260 रुपये प्रति किलो असा दर मिळाला. एका बोकडाचं वजन सरासरी 35 किलो भरतं. म्हणजे एका बोकडाला 9100 रुपये दर मिळाला. म्हणजे एका बॅचमधून 45,50,000 इतकं उत्पन्न त्यांना पहिल्याच वर्षी मिळालंय. एक बोकड त्यांना 4 ते 4.5 महिने सांभाळावा लागतो. त्यासाठी घरचा चारा असल्यानं दर महिन्याला 500 रुपये खर्च येतो. भरड्यानंतर त्यांना हिरवा चारा दिला जातो. हिरव्या चाऱ्यामध्ये घास दिला जातो आणि यशवंत गवत जे आहे त्या यशवंत गवताची कुट्टी दिली जाते. आणि त्या गवताच्या कुट्टीनंतर पुन्हा 2 तासानंतर सोयाबीनचा जो काही चारा आहे, सुका चारा, सोयाबीन, तूर आणि हरभरा, तर त्यांचं भूस जे आहे ज्याला आपण म्हणतो तर ते भूस दिलं जातं. पुन्हा 2-2 तासाने असे या पद्धतीने चारा दिला जातो. दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा चारा दिला जात नाही, कारण सकाळी खाल्लेलं जे अन्न आहे तर त्याचं रवंत झालं पाहिजे. आणि संध्याकाळी 7 नंतर त्यांना चारा आणि पाणी आपण कुठल्याही प्रकारे देत नाही. त्या 12 तासामध्ये त्यांनी दिवसभरांचं रवंत केलं पाहिजे आणि त्यांची रेस्ट पण झाली पाहिजे. या पद्धतीचं आपलं साधारणतः नियोजन आहे. सध्या दुष्काळामुळे पाण्याची टंचाई असल्यानं केवळ 250 बोकड त्यांनी ठेवली आहेत. उर्वरित बोकडांची विक्री केली आहे. सध्या असलेले 4 महिने वयाचे बोकड आणखी 2 महिन्यांनी बाजारात विक्रीसाठी काढण्यात येतील. नवीन बोकडाची बॅच पाऊस पडल्यानंतर साधारणतः 15 जुलैच्या आसपास आणण्याचं त्यांचं नियोजन आहे. त्यांच्या या कामात त्यांना घरच्या मंडळींचीही मोठी मदत होते.
माझ्याकडचा पार्ट म्हणजे असा आहे की मी 3 महिन्याची जन्मलेली जी आहेत की जे दूध तोडून बाहेरचा चारा पाणी खायला सक्षम होतात असे बोकड मी इथे आणतो आणि इथे 3-4 महिने वाढवतो. त्याच्यामध्ये हिरवा चारा, सुका चारा असा सगळा औषधोपचार करून मी खर्च करतो आणि मुंबई मार्केट असेल, देवनार असेल, नाशिक लोकल मार्केट आहे, काही हॉटेल्सवाले आहेत, अगदी हैदराबादपर्यंत माझा माल इथे विकला जातो. मी 100% माल हा माझ्या गोट फार्ममध्येच विकतो. सगळे व्यापारी इथे येतात. बोकडांचा फार्म सुरू करून अजून 1 वर्षही उलटलं नसताना त्यांच्याकडे हजारो शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आहेत आणि या शेतकऱ्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय. सरासरी माझ्याकडे दर 3 महिन्याने 1000 बोकड विकले जातात. एका बोकडामागे 1000 रुपये जरी निघाले तर 3 महिन्यामध्ये मला 10 लाख रुपये मिळतात. म्हणजे वर्षाकाठी हिशोब केला तर जवळपास 40 लाख रुपये या धंद्यातनं मला नेट प्रॉफिट आहे. याच्यामध्ये मर्तुकीचं प्रमाण, औषधोपचार खर्च सगळा जरी गेला तरी किमान 40 लाख रुपये हा नेट प्रॉफिट आहे. फक्त याची सगळ्यात महत्त्वाची शेतकऱ्यांची जबाबदारी आहे ती मार्केटिंगची. तर ती मार्केटिंग शेतकऱ्याला प्रॉपर करता आलं तर प्रचंड मागणी आहे. आपण तेवढा पुरवठा करू शकत नाही अशी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की प्रत्येक शेतकऱ्यानं 4-5 जसं आपण गाई वगैरे पाळतो त्याच्याऐवजी त्याच्यासोबत 4-5 बकऱ्या जरी पाळल्यात, बोकड जरी पाळलेत तर निश्चितपणानं महिन्याला त्यांना पैसा उत्पादन मिळू शकतो आणि त्यांच्यावरचा आर्थिक बोजा थोडाफार हलका होऊ शकतो. व्यवसायाचा सर्वांगीण अभ्यास, त्याची शक्तिस्थानं, कमतरता, धोके, उत्तम व्यवस्थापन, वेळेचं आणि कामाचं उत्तम नियोजन या जोरावर अगदी 10 महिन्यांच्या कालावधीत मोराडेंनी लाखोंचा नफा कमावलाय. शेळी पालनातील धोके लक्षात घेता करार पद्धतीनं बोकड पालनातून त्यांनी मिळवलेलं यश नक्कीच कौतुकास्पद आहे आणि इतर शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी त्यांना देखील प्रोत्साहन देणारं आहे. कॅमेरामन लोकेश माळीसह जयराम पुरी, साम टीव्ही, नाशिक.